शिवडे पांढुर्ली रस्त्याच्या दुर्दशेबाबत शेतकऱ्यांनी समृद्धीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी पांढुर्ली चौफुलीवर केले 2 तास ठिय्या आंदोलन। रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी समृद्धीच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। शिवडे पांढुर्ली भगूर रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेच्या निषेधार्थ पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थांनी सिन्नर-घोटी महामार्गावरील आज पांढुर्ली चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी MSRD व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून रस्त्याच्या दुर्दशेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा व तातडीने कामाला सुरुवात करावी अशी मागणी करून ठिय्या आंदोलन केले। शेवटी नागरिकांचा उद्रेक बघून अधिकाऱ्यांनी तातडीने रस्ता दुरुस्तीसाठी कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले। सुमारे 2 तासानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। दरम्यान आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा सुमारे 2 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती। नंतर पुन्हा पूर्ववत सुरू झाली। सुमारे 5 वर्षांपासून शिवडे पांढुर्ली विंचूर दळवी भगूर हा दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता असूनही संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। या रस्त्याने ये जा करणाऱ्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे। या रस्त्यामुळे तिघांना प्राण गमवावे लागले आहेत। रस्ता दुरुस्त करावा यासाठी वेळोवेळी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही टोलवाटोलवी करून वेळकाढूपणा होत असल्याने जीव मुठीत धरून या रस्त्याने वाहतूक करावी लागत होती। समृद्धी महामार्गाच्या कामासाठी 4 वर्षांपासून पांढुर्ली शिवडा रस्त्याचा वापर करून अवजड यंत्रसामग्री व अवजड वाहतूक करण्यात आली, तेव्हा नागरिकांनी विरोध केला होता। मात्र काम संपल्यावर रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्याचे आश्वासन समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिले होते, परंतु समृद्धीचे काम संपल्यावर आश्वासन पाळण्यात आले नाही। या पार्श्वभूमीवर आज शिवडे पांढुर्ली व विंचूर दळवी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सिन्नर युवा नेत्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या मुख्य उपस्थितीत पांढुर्ली चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनस्थळी सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी धाव घेत आंदोलनात सहभागी झालेल्यांशी चर्चा केली। मात्र MSRDचे अधिकारी डेप्युटी इंजिनियर धोंडगे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा कनिष्ठ अभियंता अमोल चौधरी आंदोलनस्थळी आल्यानंतर पंचक्रोशीतील नेते कार्यकर्ते यांनी शिवडा पांढुर्ली रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जबाबदार धरून चांगलेच धारेवर धरले। शेवटी शिवडा पांढुर्ली रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। आंदोलनाचे नेतृत्व किरण वाघ व शिवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच तेजस वाघ यांनी केले। आंदोलनात पांढुर्लीचे सरपंच पंढरीनाथ ढोकणे, सुनील उगले, बोरखिंडचे सरपंच गणेश कर्मे, गोपाल शिंदे, दिलीप हारप, किरण चव्हाणके, माजी सभापती अरुण हारक, अनिल शेळके, दत्तू शेळके, बाळू भोर, भरत आरोटे, अनिल शेळके, जगदीश परदेशी, अमोल माळी, समाधान हारक, रवींद्र हारक, वैभव हारक आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। आम्ही हे शिवडा पांढुर्ली रस्त्याची जी खराबी झाली त्या संदर्भात केलेलं आहे, कारण की आंदोलन करण्याचा उद्देश हा आहे की रस्ता झाला पाहिजे। तिथनं शाळेकरी मुलं आमचा तांबाट्याच्या सीझनला पूर्ण वाहतुकी या रस्त्याने असती। तसेच याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही शासनाचं, न PWD खातं बघतंय, न कोणी बघतं, सत्ताधारी बघताय ना समृद्धीचे। पूर्ण समृद्धीकडे गेलं, समृद्धी म्हणतोय की PWD वाले करणार आणि PWD वाले समृद्धीवर ढकलताय। त्यामुळे आम्हाला पर्यायाने दुसरा रस्ताच नाही। मग आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, सर्व केलं, तरी कोणीची कारवाई झाली नाही। त्यामुळे आम्ही आज आंदोलनाचा निर्णय घेतला व आंदोलन केलंय। तसेच आमच्या इथं पंचक्रोशीत 3 मृत्यू झालेले आहे, त्याला पूर्णपणे जबाबदार हे प्रशासन आहे, हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे। यांना कुठल्याही प्रकारची जनतेची कीव नाही। 3 मृत्यू झाले, कोणी घरापर्यंत सुद्धा आलेलं नाही आजपर्यंत। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं आणि हे करत असताना त्यांनी तालुक्यातील विविध रस्ते माल वाहतुकीसाठी वापरले होते। त्यावेळेस यांना PWD असेल किंवा जिल्हा परिषद असेल यांनी या रस्त्याची परमिशन या बेसिसवर दिली होती की त्यांचं काम झाल्यानंतर त्या रस्त्याची पूर्णपणे डांबरीकरण ते करून देतील। मात्र आता त्यांचं काम उरकून त्यांची कंपनी सुद्धा भरपूररित्या त्यांनी शिफ्ट करून टाकली, मात्र त्यांनी कोणत्याही रस्त्याचे कामं अजून करून दिलेले नाहीये। त्यातलाच हा शिवडे आणि पांढुर्ली रस्ता आहे, ज्याच्यावरती 2 ते 3 लोकांनी त्यांचा जीव गमावलेला आहे। अनेक वेळा लोकप्रतिनिधी असतील, त्याच्यानंतर शेतकरी असतील, यांनी मीटिंग घेतल्या, कंपनी बरोबर मीटिंग झाला, MSRDC बरोबर झाला, PWD बरोबर झाला आणि अनेक वेळा या कंपनीचे जे समृद्धीचे जे ठेकेदार आहेत त्यांनी काम करून त्याची कमिटमेंट केली, पण आजही ती कमिटमेंट फुलफिल झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे खरं तर हा उद्रेक झालेला आहे। अनेक वेळा त्यांना रिमाइंडर देऊन, PWDने पत्र देऊन, MSRDCने फॉलोअप घेऊन त्याच्यात काम होत नाहीये आणि त्याच्यामुळे आज हा उद्रेक झालेला आहे आणि आज कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी
काम सुरू करायचं आहे. आम्हाला जाणीव आहे की पावसाळ्यामध्ये डांबरीकरण होऊ शकत नाही, मात्र आता त्यांनी खडी करून आम्हाला खड्डे बुजवून व्यवस्थित आम्हाला करून द्यायचे आहे. आणि त्यानंतर मात्र आजच्या आजच त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यायचे आहे की जे काही रस्ते त्यांचे समृद्धीने खराब केलेले आहे ते आम्हाला पावसाळ्यानंतर डांबरीकरण करून देतील. त्याच बेसिसवरती हा आंदोलन संपेल, नाही तर तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही. राहिलं का काल काही आता मी तर तेच घेऊन पोरं घेऊन पळून नाही गेले तिकडे. काल तुम्ही तक्रार केली म्हणून एक चालू केलं. नाशिक स्टार न्यूज साठी वाल्मिक शिरसाट.